25 ते 50 किंवा 60 1400 कॅलरीज दिवसाला लागतात. आता ह्या 1400 कॅलरीज ज्या आहेत त्या 350 अशा 4 टप्प्यात आपण घ्यायच्या असतात. आता बघा, आता ब्रेकफास्ट म्हणजे आपण हे करत नाही, पोहे किंवा हे खात नाहीत लोक. चहाबरोबर बिस्किट मॅक्सिमम. म्हणजे खूप पूर्वी ज्याला शोधे आला तर त्याला कप्पर की पहिली पसंत पार्लेची ते अजूनही चालू. तर हे बिस्किट असतं ना, एका बिस्किटात 25 कॅलरीज असतात. हां, आणि ही मुलं किंवा ही माणसं 7-8 बिस्किट खातात, म्हणजे 200 कॅलरी इथे येतात. आपली जी पोळी असते, भाकरी चपाती, त्या संडा 100-125 हे असतात. पण ही जी बिस्किट आहेत ही तुम्ही बिस्किटं खाल्ल्यावर तुमचं पोट नाही भरत. तुम्ही 2 पोळ्या किंवा 2 भाकरी आणि भाजी खाल्ली की तुमचं पोट भरतं. कॅलरीज तेवढ्याच मिळतात. हां, त्याच्यामुळं तुम्ही एकदा बिस्किटं खाता किंवा हे पिझ्झा बर्गर खाता आणि परत भूक लागलेलीच असते, म्हणून परत जेवणही करता. हे करताना या 1450च्या ऐवजी अजून 2400, 2500, 3000 कॅलरीज लोक घेतात. ह्या ज्या ॲडिशनल कॅलरीज आहेत या शेवटी काय होतं, म्हणजे जसं एखाद्याचं खूप इन्कम झालं की ते जो बँकेमध्ये डिपॉझिट करतो, तशी त्याच्या शरीरावर सगळीकडं डिपॉझिट या फॅट्सची बनायला लागतात आणि मग स्थूलत्व आहे, वजन वाढतं. जे आदर्श वजन पाहिजे त्यापेक्षा कितीतरी जास्ती होतं. तर आता हे वाढलेलं वजन म्हणजे स्थूलत्व.